नमस्कार मित्रांनो. ओ माय गॉड. नमस्कार मित्रांनो. आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. थोडीशी सर्दी आहे मला, पण काय फरक नाही पडत. मला कुठलाही आजार तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी थांबू शकत नाही अजिबात. बिचारा भरपूर शिंकतोय, पण उद्या जो आमचा प्लॅन होता तो आम्ही थोडासा पोस्टपोन केलाय, कारण की जिकडे जाणार आहोत त्यांना त्रास नको आमच्यामुळे. येस. तर तुम्ही गेस केले की नाही माहिती नाही, बिकॉज आम्ही सेम डे हा व्हिडिओ बनवतोय. तर सगळं सामान आलेलं आहे, तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं. तरी एक थोडंफार सामान बाकी आहे. एकच गोष्ट बाकी आहे जे तोंडाला लावतात. आता ते कुठे चालले आम्ही आणि कोणाच्या तोंडाला लावायची गोष्ट बाकी आहे, ते तुम्ही आता डायरेक्ट तिकडे गेल्यावरच सांगू. नाही, मला सांगायचं ना, त्यांच्या मागचं थॉट सांगायचं. सो आम्ही जेव्हा डिसाईड केलं होतं की 1 मिलियनचं सेलिब्रेशन आम्ही करणार, जेव्हा ज्याच्यामध्ये आम्ही समोरच्याला हेल्प करणार आणि इनडायरेक्टली आम्ही अवेअरनेस क्रिएट करणार की बाबा असं असं आहे, तुम्ही करू शकतात म्हणून. जस्ट इनिशिएटिव्ह, म्हणजे छोटस असं. तर आम्ही विचार केला की आता माणसांना तर म्हणजे बघितलं तर किती काही झालं, माणूस शेअर करू शकतो, माणूस एकमेकांना सांगू शकतो की मला हा त्रास होतोय, किंवा मदत मागू शकतो, किंवा त्यांचं खूप क्वचितच असं असतं की ते एकटे असतात ना, तर कोण ना कोणतरी त्यांचं असतं. पण प्राण्यांचं काय? त्यांना कधी काय झालं, ऍक्सिडेंट झालं, किंवा कोणती गाडी त्यांच्या पायावरनं वगैरे गेली, तर ते काय करणार, कुठे जाणार, कोणाकडे हेल्प मागणार? ते पण तेवढेच या पृथ्वीवरती इम्पॉर्टंट आहे जेवढे आपण आहोत. म्हणजे सगळंच इम्पॉर्टंट आहे, झाड झुडप सगळंच इम्पॉर्टंट आहे, पण ते पण खूप मोठा पार्ट आहे. सो आम्ही विचार केला की या हेल्प मध्ये आपण त्यांना कसं विसरू शकतो, म्हणून आम्ही अॅनिमल शेल्टर, काय Yes. बोलतात त्याला? शेल्टर, नाही अजून अॅनिमल, नाही. कॅट. ओके, सो अॅनिमल शेल्टर आम्ही शोधत होतो. तर असं नाहीये की आम्ही ठाण्यातलं दाखवतो तर इथेच सगळी हेल्प करा. जे ठाण्यात राहतात किंवा ठाण्याच्या आजूबाजूला राहतात त्यांनी इकडे हेल्प करू शकतात. और तुम्ही ज्या एरियामध्ये राहतात तिथे पण डेफिनेटली असणारच. आम्ही हा तिकडे- आता आमच्या जवळचा एखादा बघितला, कारण आम्हाला जायचं होतं समोरून तिकडे. हा, तर आम्ही तर- एक शोधला आणि तिकडे बोल. नाही बोल. नाही बोल. सो ते आम्ही शोधलं, गुगलवरती टाकलं की अॅनिमल शेल्टर नियर अस. तुम्ही गुगलवरती सर्च करू शकतात की तुमच्या जवळपास कोणतं शेल्टर आहे. म्हणजे मी तुम्हाला दाखवू, ऍड्रेस वगैरे आम्ही सगळ्याचा खाली टाकूच. पण आम्ही त्यांना कॉल केला, आम्ही त्यांना बोललो की आम्हाला असं असं हेल्प करायचं आहे, तर काय हेल्प हवी आहे. तर आतापर्यंत लकीली आम्ही जेवढ्या लोकांकडे गेलो ना, कोणीच पैसे नाही मागितले. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करा, आम्हाला भरपूर गोष्टींची गरज आहे. डॉगसाठी बेल्ट ची गरज आहे, मग बेड आहे, मग बेडशीट्स वगैरे काही असतील तर ते तुम्ही आम्हाला देऊ शकतात, किंवा केजेस आहेत, म्हणजे आता पपीला काही झालंय तर केज मध्ये ठेवायचं, कारण की ते इन्फेक्शन दुसऱ्या अॅनिमलला नको व्हायला. सो जोपर्यंत तो ठीक आणि होईल. ट्रॅव्हल केज पण आहे, म्हणजे समजा एखादी मांजरीसाठी. मांजर किंवा पिल्लू वगैरे आहे कुत्र्याचं, त्याला हा. घेऊन फिरायचं असेल, डॉक्टरांकडे न्यायचं असेल, हा. तर त्याच्याकडे त्याच्यातून नेऊ शकता तुम्ही. आणि चेन, मग नंतर मोझल ना, मजल. कुत्र्यांसाठी. तर हे सगळं त्यांनी आम्हाला सांगितलं, व्हॉट्सअपवरती लिस्ट दिली की हे अमेझॉन वरती चीप रेट वरती तुम्हाला मिळेल. त्यांनी क्वांटिटी सांगितली, 2 केज, 2 हे, 3 हे, जास्त पैसे अजिबात नाही लागले. सो आम्ही विचार केला की मग ज्यांनी जी लिस्ट दिली ते असं बोलले ना की हेच आणा, ते बोले तुम्हाला यातलं जे जमेल ते तुम्ही आणून द्या. जर तुम्हाला काहीच यातलं जमत नाहीये तर तुम्ही त्यांना घरी आपले भरपूर असे बेडशीट्स असतात जे खराब असतात, आपण वापरत नाही, तर ते आपण त्यांना देऊ शकतो. त्याच्यामध्ये ते लोक कुत्र्यांना किंवा अॅनिमल्सला इन जनरल ठेवतील आणि त्यांचं सगळं करतील तिकडे. सो तिकडे नवीन बेडशीट्स तर नाही ना, तर असं आम्ही इंस्टाग्राम पेज टाकू, तिकडे ते लोक टाकत असतात की ह्याची गरज आहे, त्याची गरज आहे. सो ते सगळं आम्ही विचार केला की आता सेकंड एपिसोड आपण थोडं अॅनिमल्स साठी करूया. हे सगळं अमेझॉन वरून यायला 2 ते 3 दिवस लागले ना. येस, 2-3 दिवस लागले, सगळं आले. फक्त मला या पॅकेजचं कळत नाही, मला असं वाटतं रिटर्न तुटलेलं केलेलं आलं. हो. म्हणून हे असे टेप्स वाला आले. पण ठीक आहे, जर ह्याच्यात काही प्रॉब्लेम असेल तर ते आपल्याला सांगतील, आपण ते रिटर्न करून दुसरं मागवून घेऊ. हा, आणि मग बाकी जे उरलेलं सामान आहे ते आम्ही नंतर कधीतरी त्यांना देऊ. पण हे आज सगळे केज वगैरे आहे, ते बास्केट आहे आणि चेन आणि याच्यात वगैरे. बेड्स आहेत, चेन 3 पुढे ठेवले. हा, यात बेड आहे. आम्ही दोघंच सामान घेऊन चाललोय कसं येस, बसं. कारण बाकी कोण नाही. गौरांगला बिल्डिंग खाली घ्यायला जायचं. गौरांग बिल्डिंग खाली घ्यायला जायचंय आणि यार भरपूर जोड आहे हे सामान. काय त्या बारवर लटकावून ठेवलंय. इथं आला 9वा. हे बघा. पोचलो कासरवडवली नाक्याच्या एकदम असं आत यायचं आणि तिथेच हे आहे. शरणम नाव आहे. कुत्र्यांचे आवाज येतात आम्हाला इथूनच. आणि इथे बघा कोण आलाय, केस ठीक करतोय. कुत्र्याच्या शेल्टरला जायला कुत्रा बोलला अजून एक. काय? कुत्र्याच्या शेल्टरला जायला कुत्रा घेऊन आली अजून एक कुत्रा, स्वतःलाच कुत्रा बोलतोय. वाव. कॉम्प्लिमेंट आहे. आम्ही जरा त्यांना कॉल करतोय. हा, म्हणजे आम्हाला तिथे नो पार्क कुठे करायचं, कारण की ते पार्किंग दिसत नाहीये आणि एकदम छोटूसा रस्ता. यश,
आपल्या घरापासून 2 मिनिटावरती आहे. हो मग काय चालत आणणार होतीस ते? नाही मी सांगते की आणि आपल्याला माहितीच हा आपल्याला नव्हतं. actually- आणि किती छान बनवलं बघितलं तू ते. हो असं एकदम एकदम व्यवस्थित मस्त असं. बनवलंय. हे आहे असा मोठा असा गाळा आहे आणि कुत्र्यांचा आवाज येतो तर बघूया. एक्साइटेड? येस. कुत्रे डेंजर भुकतायत, भीती वाटते मला. बुबू 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 चालू झालंय. हा म्हणजे आता नवीन घरामध्ये कोणतरी नवीन आलं की कुत्रे कसे आपल्या घरचे भुकतात तसंच. मी तर सामान ठेवून पडणार हवा जर कोणी आला ना मागे. नाही त्याला बांधलेलं असेल. हा बट जसा आवाज येतो खुंकार वाटतायत. आज बघितलं का? तर मित्रांनो आम्ही गेलो तिथे, जास्त क्लिप नाही काढता आली आम्ही त्यांनाच सांगितलं की तुम्ही व्हिडिओ काढा आणि तुम्ही आम्हाला पाठवा. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली आम्ही आज होतो ना तिकडे तर कुत्रे असे भुंकत होते भरपूर. हा नवीन आणि लोक आले की 10 कसं? कुत्रे 20 कुत्रे समजू शकतो. 100 100च्या वर कुत्रे. कुत्रे आहेत तिकडे. हा. 100च्या वर म्हणजे कुत्रे काही भुंकतात कुत्रे तेव्हा आहेत जे आवाज केज, हा काही कुत्रे आहेत जे केज मध्ये आहेत, पण आता एक कुत्रा भुकला आपण ह्याला सीट बेल्ट, हो. एक कुत्रा भुकला तर आपण हे करू शकतो. अंडरस्टँड. 100 कुत्रे भुकतायत आणि मग नवीन लोक आले जोपर्यंत ते लोक त्यांचं असं असतं ना की वास घ्यायचा आहे त्या माणसाचा जो नवीन हो. आलाय, तर सगळे असे येत असं होते. इकडे खांद्यावर होता कुत्रा खांद्यावर. मी शूट करते एक कुत्रा इकडे माझ्या, पण एकदम सगळे नॉर्मल कोणीच चावलं बिवलं म्हणजे असं वाटत नव्हतं कोणी पण करत नव्हतं. Curiosity होती. बोलत होतो की भरपूर कुत्रे होते आणि त्यांना मॅनेज करणं खूप डिफिकल्ट आहे तसं बघायला गेलं तर. 100च्या वर कुत्रे. 100च्या वर कुत्रे आहेत भरपूर असे, त्यांनी केजेस वर त्याच्यात केजेस पिल्लं ठेवले पण होते. आहेत. हा त्यात पिल्लं पण आहेत, काय काय असे स्ट्रीट डॉग आहेत, मस्त क्यूट काय काय डॉग्स होते आणि एकदम जसे स्ट्रीट डॉग असतात ना एकदम असे भोळे दिसतात. आणि तसेच तसेच सगळे होते. क्युरियस आहेत खरं तर बघायला गेलं हा. ना, की कोण आलं भाई. आला अचानक. आणि असं पण असू शकतं ना की एखाद्या कुत्र्याला माणसाने मारलेला असेल हा मग त्या किंवा- कुत्र्याचा हा. राग असतो. तर त्यांना तो ट्रॉमा असेल ना, ऍक्च्युअल ट्रॉमा जो त्यांना असेल की भाई हे माणूस आला परत काय करू आता हा आता काय मी करू? पळू पण नाही शकत. हा मग ते त्यांचं थोडंसं होतं आणि केज मध्ये राहून ते असं थोडंसं हे होतं ना, हायपर होतं. हो. सो ते आहे, बाकी काय नाही. आम्ही आत गेलो कॉन्फिडेंटली, घाबरायचं नाही आणि कोणी हा घाबरायचं नाही. फक्त वास घेत होते कुत्रे, बाकी काहीच केलं नाही. आम्ही किती 5 मिनिटं आत होतो. हो पण हे तर- खूप त्या जे पण चालवत आहेत हे ते खूप मोठी जान्हवी गोष्ट ताई आहे, ज्यांचा नंबर मी तुम्ही इथे डिस्क्रिप्शन मध्ये टाकीन. जर तुम्हाला हा. त्यांना मदत करायची असेल तुम्ही मेसेज करू शकता, फोन करू शकता. बेडशीट्स वगैरे द्यायचे असेल तुम्ही बेडशीट्स देऊ देऊ शकता किंवा शकता, अजून बेड्स त्यांना देऊ शकता. हेल्प हवी असेल ते सांगतील तुम्हाला. हो. तर अशी छोटीशी जागा आहे जी त्यांनी घेतली आहे आणि त्यांना दिली आहे कोणीतरी, दिली डोनेट आहे. केलेली जागा आहे. Donate केलेली जागा आहे. छोटी आहे पण आता त्यांची पण काही चूक नाही, कारण 100 कुत्रे आहेत. आता असं एखादा कुत्रा मला रस्त्यावर जर पडलेला दिसेल हा. आणि मी घेऊन नाही जाणार कारण माझ्याकडे थोडीशी जागा आहे पण त्याच्यात गर्दी होईल म्हणून हो. नाही घेऊन जाणार, असं नाही करत ते लोक. हो आणि अँब्युलन्स वगैरे आहे त्यांची बाहेरच उभी आहे, हो. ज्याच्यात ते कुत्र्यांना म्हणजे डॉक्टरकडे घेऊन हा. जातात, घेऊन आणतात. आणि घेऊन भरपूर आणतात. आजारी पण असे थोडे थोडे कुत्रे आहेत आणि ज्यांचं maximum operation झालेलं आहे. कुत्र्यांना बघितलं की काही ना काहीतरी लागलेलं आहे, हो. ऑपरेशन झालेलं आहे, स्टिचेस आहेत. तर असे पण कुत्रे होते. खूप नोबल काम आहे So, पण मस्त काम केलंय त्या लोकांनी. हे प्राणी तुम्हाला मदत मागू शकत नाही, हम्म. तुमच्याकडनं एक्सपेक्ट पण नाही करू शकत ते की तुम्ही मग मदत कराल. आपण या प्लेस वरती आहोत की आपण हेल्प करू करू शकतो. शकतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. हो. तर मग त्याचा उपयोग करायचा आणि आपण हेल्प करायची, हेच आहे. खूप चांगलं सो आहे. आणि स्पेशली असं अशा लोकांची ज्यांना खरंच गरज आहे. हो. तर आता अशा प्रकारे हा वाला एपिसोड पण झालेला आहे, छोटा झाला कारण की मला कारण- भीती वाटत होती थोडी थोडी बिकॉज, हो. आणि गौरवला पण भीती वाटत होती. हा, मला एवढं काय वाटत नव्हतं कारण मी आधी 2 कुत्रे पाळलेले आहेत. ज्यांना माहिती हा. असेल मी आधी 2 कुत्रे पाळले. पाळलेले आहेत म्हणून ह्याला भीती नाही वाटली, एवढी मला नाही वाटत. खूप भीती वाटत होती. So आम्ही पटकन निघालो तिकडनं की एखादा आणि कुत्रा- भीती वाटणं पण साहजिक आहे कारण अनोळखी कुत्रे आहेत हो आणि आपण उभे आहेत ना, आपल्या आजूबाजूला 10 कुत्रे आहेत. त्याच्यातला कोण करून घाचकन पकडेल माहित नाही हो, आपल्याला. म्हणून मी येईल की जाऊ दे, हे ह्यांच्या ओळखीचे आहेत, त्यांना हे करूया आणि मग पटकन आम्ही माझ्या सामान बेबीत आत- नाक घातलेलं आहे एका कुत्र्यानी असाचा. पण पण, एक काळा कुत्रा जामच क्यूट हा होता तो तिथे. एक काळा कुत्रा ना, तो असं मला वाटत होतं पण नाही, आम्ही नाही सांभाळू शकत. तर आणि ते खूप डिफिकल्ट जॉब आहे डिफिकल्ट जॉब कारण आपण महिनाभर बाहेर असणार तेव्हा त्या कुत्र्याकडे हो. बघणार कोण. तेच, आणि मग ते लोक डिप्रेशन मध्ये जातात. हो. तर जाऊ दे, आता बघूया आमचा दिवस कसा जातोय पुढे. 40 रुपये का पाव किलो काय क्या क्या है ये? इसमें आपको अलग अलग फ्लेवर है, पाइनएप्पल का है, डेट्स का है, टेंडर Pineapple कोकोनट भाई। का है, अंजीर का है, ड्राई फ्रूट का है एंड बनाना का है। ये एक सिंगल वाला भी मिलता है क्या? जैसा आपको चाहिए वैसा मिल जाएगा। अरे भाई पाइनएप्पल वाला भी होगा मला पण पाइनएप्पलच वाटतंय की- छोटा डब्बा भी है? छोटा डब्बा भी छोटा है. है. त्यांना विचार. हो, मी रॅन्डम माझा हात वळाला असा. घ्यायचंय छोटा घेतो पाइनएप्पल. कौन सा चाहिए? पाइनएप्पलच घेऊ.
हा सिर्फ पायनॅपल. या मुलीने आता काय केलं सांग आपल्यासोबत. हे काय बोललो, ही बोलली आम्हाला की याचं प्राइस विचारा, ह्याची हा. प्राइस आम्ही विचारली, ती प्राइस त्या मुलीला नाही पटली. नाही पटली. म्हणून ती मुलगी आम्हाला म्हणली की तुम्ही घ्या ना, मी बघत नाही, मी जाते पुढे, तुम्ही घेऊन टाका. बघितलं, शाळा बघताय तुम्ही. ही नाही करत असणार. काय आलं, स्मॉल साईज घ्यायचे. ओके, स्मॉल साईज घ्यायचे. स्मार्ट वुमन, स्मार्टच्याकडनं पाप करून घेताना. पाप नको बोलू, एकदम लांब लांब बाहेर लचक पळाली. पळाली ती, कुठेतरी गायब झाली ती, दिसत पण नाही इकडे. हे घेतलंय आम्ही. बॅकग्राऊंड म्युझिक लावतोय म्हणजे ते सॅड वाटावं, पण सॅड म्युझिक नाही लावता येतं मला. सॅडली शाळेत कुठलं गाणं फेमस आहे आता? मला एकच आज अख्ख्या दिवसातून भीगी भीगी राहतो मी, मिठी बरसातो मी, हेच गाणं आठवतंय. अजून हिचा ब्रेसलेटचा काय संपत नाही भाई वेळ. ब्रेसलेटचं वेळ काय संपत नाही भाई. कानातल्याच्या नावाखाली डबडी आहे. हळू बोल मारली, हळू बोल मारली. काय बोला, कानातल्याच्या नावावर काय दगडी विकतायत काय? हा, गाणं बंद झालं आता. बोल, काय दगडाचं काय बोलतो तो? डायरेक्ट दगडच आहे. दगडाचं जरासं कॉर्नरला फ्रेम लावली आहे बस, बाकी दगडच आहे. तीनचा स्टॅक मी हे असं बनवून देऊ शकतो. आता माझी बायको तुम्हाला दाखवणार आहे की तिने हिरानंदानीवरनं काय काय घेतलं. माय गॉड, लसूण चटणी जी 500 रुपयाची आहे. माहिती, मस्करी करतोय. 200 का 150 वगैरेची असतात. ओके. त्याच्यानंतर मी कानातले, खूपच युनिक कानातले मला मिळाले. थोडे महाग आहेत, पण मी विचार केला की हे स्टेटमेंट पीसेस आहेत. ओ माय गॉड, हे कितीचे आहेत सांगायला तुम्हाला आवडेल का? 500 का 600 रुपयाचं हे असं. अजून एक सेम तसंच. हे तर मी युजली पण कोणत्याही कुर्तीवरती घालू शकतो. हो, हे पण छान आहे. हे एकदम असे पुराण्या जमान्यासारखे आहे. हो, छान आहे ते. ऑक्सिडाइजचे कडे घेतले कारण की ते हातात असं स्टॅक करायला. माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला कळालं असेल यशला काय, थोडा थोडंसं आजारी बरं आहे. नाहीये, पण काय नाही, म्हणजे बरं नाहीये नाही, सर्दी झाली म्हणून थोडं थकावा, आणि आता कॅमेरा चालू आहे म्हणून तर थोडं जास्त वेळ म्हणजे मला पाठ चेपायला आणि डोकं चेपायला ना. सो गाईज, थँक्यू पण माझ्यासोबत फिरल्याबद्दल. Welcome. जास्त नाही फिरलोय पण. तर हा होता आजचा व्हिडिओ. या व्हिडिओचा मोटिव्ह नेक्स्ट सेकंड पार्ट नव्हता, फर्स्ट पार्ट होता, पण तेवढा छोटा होता म्हणून आम्ही विचार केला युज्युअल ब्लॉग कंटिन्यू करू. Yes. आणि आम्ही सगळे डिटेल्स सगळं काय ते आहे, फोन नंबर और लोकेशन, ते सगळं डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करू. आणि ही व्हिडिओ शेअर करा, आणि शेअर करून हवं तर लोकांना सांगा की डिस्क्रिप्शन बघा. तर ते म्हणजे असं होईल ना की आम्ही व्हिडिओ बनवतोय, आम्ही पोस्ट करतोय, तर हेल्पही होऊ दे, Yes. लोकांना समजू दे. समजू दे, आणि कारण त्या लोकांना पण गरज आहे. तिकडे हो. किती आम्ही कुत्रे बघितले ज्यांचं पोटाचं ऑपरेशन झालं, ऑपरेशन झालेले कुत्रे ते लोक हा. सांभाळतायत, जागा कमी आहे, पण तरी एवढ्याशा जागेत थोडंसं असं ते लोक होतं की वास वगैरे आहे, कारण की कुत्रे म्हणजे नाही, नाही, ते अॅनिमल्स आहेत ते. होणारच आहे, त्याला काय दुसरं हा. हे नाहीये. सो जर तुम्ही तिकडे गेलात तर मास्क घेऊन जा, हो. आणि बस, बाकी काही नाही. बाकी काय नाही, अशा जागेंना सपोर्ट करा. तुम्ही पण एकदा व्हिजिट करा, तुमच्या तुम्हाला एरिया बघायला. मधले तुम्ही सर्च करा. आम्ही आमच्या एरियामध्ये बघितलं. आणि तर- आपल्या ओव्हरऑल कम्युनिटीला कळायला कमेंट मध्ये तुम्ही एकदा सांगा की तुमच्या इकडे कुठलं आहे आणि तुम्ही कुठे जाता का. हा. आणि म्हणजे सगळं आता समजा तुम्ही एका एरियाचे पर्टिक्युलर बाकी समजा कमेंट तुम्ही करणार आहे. अमरावतीचे आहात, तर हा. मग तिकडे तुम्ही कमेंट केलं की आमच्या इथे हे हे आहे, तर मग अमरावतीचा दुसरा कोणता व्ह्युअर असेल तर त्याला कळेल कळेल. की हो आपल्या एरियामध्ये आहे. येस, सो असं आम्हाला काय असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. सांगा. आणि आणि- थँक्यू गाईज. परत एव्हरी व्हिडिओ या सिरीजच्या एव्हरी व्हिडिओला आम्ही तुम्हाला थँक्यू बोलणार, कारण तुमच्यामुळे तुमच्यामुळे आमचे हे 1 सगळं मिलियन झालेले possible आहेत, आणि आहे. हे सगळं तुमच्यामुळे पॉसिबल आहे. थँक्यू सो मच. आणि तुम्ही ही आयडिया मला भरपूर लोकांनी सांगितली की असं काहीतरी करा की बाकीच्यांना पण हेल्प होईल, Yes. थोडं अवेअरनेस वगैरे. Yes. आणि हे आमच्या डोक्यात होतं आधीपासून की आधीपासून. असं काहीतरी Yes. करूया. आणि खरं सांगायला गेलं ना, आम्ही दोघे पण सेलिब्रेशन मध्ये इतके नाही आहोत. तुम्ही बघितलं असेल, आम्ही कधी बर्थडे, अॅनिव्हर्सरी, कधी जसं इथे फुगे लावले असं की ओव्हर नाही होत. केलंय. थोडस आम्ही करतो, जेव्हा एखादा मोठा चांगला असेल तेव्हा हिला बरं वाटायला मी ट्राय करतो, पण असं पार्टी म्हणजे सेलिब्रेशन नाही नसतं, होत. कारण की आम्ही दोघे असं कमी सेलिब्रेट करणारे लोक. बोरिंग लोक आहोत. बोरिंग नाही, हा. आम्ही फन करतो, पण आम्हाला डेकोरेशन हा, वगैरे नाही इतकं नाही जमत. मॅटर करत. तर गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग. इथपर्यंत जर तुम्ही बघितलं असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका, कॉमेंट करायला विसरू नका, आणि ते मला जे सांगितलं ते कॉमेंट करायला, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला या अख्ख्या सिरीजची 3rd व्हिडिओ पण येणार आहे लवकरच. पण ती डे आफ्टर टुमॉरो Yes. येईल, कारण की यशला हे बरं नाही म्हणून आम्ही बोललो की तिकडे आम्ही उद्या उद्या नाहीये. नको. हा. उगाच आमच्या व्हायरस तो स्प्रेड नको व्हायला, हा. म्हणून आम्ही बोललो की आम्ही 2 दिवसांनी येतो, तोपर्यंत सर्दी थोडी गेलेली असेल. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. परत भेटूया पुढच्या व्हिडिओ. बाय.